नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता आबांनी कलाला प्रसादासाठी नारळाच्या वड्या बनवायला सांगितलेले असतात, पण त्याचबरोबर अद्वैतने कलाला अट घातलेली आहे की तू चांदेकरांच्या घरी कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरफेअर करायचं नाही, त्याचबरोबर तू माझ्याशी बोलायचं नाही, हे सगळं कलाला सांगितलेलं असतं. आणि त्यामुळं कलाने आता ठरवलेलं आहे की आपण हा प्रसाद कसा बनवायचा. परंतु आबांनी तर तिला सांगितलेलं आहे की हा प्रसाद तुला बनवायचा आहे, सगळे लोक येणार आहेत, त्यांना घरच्या सुनेच्या हातचा प्रसाद मिळाला पाहिजे, त्यासाठीच हा प्रसाद बनवायचा आहे असं आबांनी कलाला सांगितलेलं आहे. आणि आता कलाला प्रश्न पडलेला आहे. कला तर आबांना नाही म्हणू शकत नव्हती आणि अद्वैतही तिथं होता. मग अद्वैत कलाला म्हणतो की तू आबांना नाही का म्हणली नाहीस. तेव्हा कला म्हणते की मी आबांना नकार दिला नाही. मग तू का दिला नाहीस नकार आबांना, तू आबांना सांगू शकला असतास ना, मग तू का सांगितलं नाहीस, असं स्पष्टपणे कला अद्वैतला म्हणत असते. परंतु त्यांच्या दोघांचं हे जे बोलणं चालू असतं ते चिठ्ठी लिहून चाललेलं असतं. ते दोघं जण एकमेकांशी बोलत नसतात. त्यांनी दोघांनीही एकमेकांशी बोलायचं नाही असं अद्वैतने सांगितलेलं आहे. अद्वैतचं असं म्हणणं होतं की तू माझ्याशी बोलायचं नाही आणि या घरातल्या कोणत्याही गोष्टीमध्ये तू इंटरफेअर करायचं नाही, तरच तू या घरात राहू शकते, अन्यथा तू या घरात राहायचं नाही. कारण तू माझ्या आईशी ज्या पद्धतीनं चुकीचं वागलेली आहे त्यामुळं तुला ही शिक्षा भोगावी लागणार आहे असं अद्वैतनं कलाला सांगितलेलं असतं. आणि त्यामुळं कला अद्वैतशी काहीही बोलत नाही. अद्वैत मात्र तिला बोलत असतो, तिला म्हणत असतो की तू आता आबांना का बोलली नाहीस. तेव्हा कला म्हणते की आता आबांनी मला प्रसाद बनवायला सांगितलेला होता, आबांना तर मी नकार देऊ शकत नव्हते, परंतु मग तू सांगायचं होतं आबांना की हिने प्रसाद बनवणार नाही म्हणून, तू का मला शांतपणे ते करायला लावलं, असं कलाचं म्हणणं असतं. मग अद्वैत कलाला म्हणतो की आता एक गोष्ट तू करायची आहे, ती म्हणजे हा प्रसाद कसा बनवायचा ते मला सांग, माझी मी बनवेल. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे. मग अद्वैत अंजू आणि नंदू या दोघांना बोलवून घेतो आणि त्यांच्या मदतीने तिथे नारळाच्या वड्या बनवत असतो. त्यावेळी नेमकं सरोज त्याचबरोबर रोहिणी सर्वजण घराच्या बाहेर गेलेले असतात. ते सर्वजण देवीच्या ओटी भरण्यासाठी गेलेले असतात आणि आल्यानंतर पाहतात तेव्हा सरोजला खूप राग आलेला असतो. सरोज म्हणते की माझ्या मुलाला तू हे काम करायला लावलेलं आहेस, या भाषेत ती कलाशी बोलू लागते. कला मात्र म्हणत असते की मी तुमच्या मुलाला काही करायला लावलेलं नाही. तेवढ्यात आबा तिथे येतात आणि आबा म्हणू लागतात की अरे मी तर कला तुला एकटीला प्रसाद बनवायला सांगितलेला होता, तुम्ही तर दोघांनी जोडीने प्रसाद बनवलेला आहे, खरंच खूपच मस्त काम केलेलं आहे असं त्या दोघांना पाहून आबा बोलू लागतात. आबांनाही ही गोष्ट खूपच छान वाटलेली असते. आबांना हे आवडलेलं असतं की काही झालं तरी देवी त्यांच्याकडून हे सगळं करून घेते, हे आबांच्या लक्षात आलेलं असतं. आणि आबा इकडे आल्या आल्या खूपच कौतुक करू लागतात. सरोजला मात्र शांतच राहावं लागतं. खरं तर सरोजला या गोष्टींचा खूपच राग आलेला असतो. सरोजला या गोष्टी पटतच नसतात की प्रत्येक वेळेस ही मुलगी माझ्या मुलाला नको ती कामं करायला लावत आहे असं सरोजचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर सरोज म्हणत असते की काहीही झालं तरीही तू आता ज्या पद्धतीनं वागत आहे ती पद्धत मला आवडलेली नाही. त्यानंतर आबांनी आता अद्वैत आणि सरोजची बाजू घेतलेली, आबांनी अद्वैत आणि कलाची बाजू घेतल्यामुळं सरोज आता तिथून निघून जाते. आणि मग रोहिणी आणि त्या दोघीजणी बोलत असतात. सरोजच्या पाठोपाठ रोहिणी लगेच तिथं आलेली असते आणि रोहिणी म्हणू लागते की सरोज वहिनी बरं झालं तू तिला चांगलं खडसावलं आहे, कारण अद्वैत ना बायकोच्या मागे हाताखाली नुसतं काम करत आहे, एवढं सगळं झालं, त्या मुलीनं तुला ढकलून दिलं तरीही तू. तेव्हा पुन्हा अद्वैत तिथं आलेला असतो आणि तो आईची समजूत घालणार असतो. आईला सांगणार असतो की अगं तसं नाही, मीच तिला सांगितलेलं होतं की तू प्रसाद बनवायचा नाही म्हणून मला हा प्रसाद बनवावा लागला, हे अद्वैत सरोजला सांगणार असतो. म्हणून तिच्या रूममध्ये तो आलेला असतो आणि सरोजने स्वतःच्याच पायावरती आता धोंडा मारून घेतलेला असतो. अद्वैत तिथं येऊन उभा असतो आणि सरोज आणि रोहिणी बोलत असतात. त्यांच्या दोघींचं बोलणं चालू असतं. तेव्हा रोहिणी सरोजला म्हणते की सरोज वहिनी मला खरं सांग की खरंच तिने तुला ढकलून दिलेलं होतं, तिने तुला ढकललं म्हणून तू पडलेली होतीस. तेव्हा मात्र सरोज सांगते की कसं शक्य आहे, म्हणजे त्या खरेंच्या घरची लायकी तरी आहे का, त्यांनी कोणी मला धक्का देण्याची, शक्यच नाही, त्या कोणी मला धक्का देऊ शकत नाहीत असं बोललं जातं. आणि तेव्हा मात्र इकडे अद्वैत हे सर्व ऐकतो. म्हणजे अद्वैत म्हणतो की आई चक्क खोटं वागलेली आहे, म्हणजे खरेला कमी लेखण्यासाठी आईने हा खोटारडेपणा करायची काय गरज होती, हे अद्वैतच्या लक्षात आलेलं असतं आणि अद्वैतला खूप राग आलेला असतो. अद्वैत सरोजशी काहीही न बोलता तिथून तसाच निघून जातो. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं
की अद्वैत आता रूममध्ये येतो. तो कलाशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु कला मात्र अद्वैतशी एक शब्दही बोलायला तयार नसते. कलाला खूप राग आलेला असतो. कलाला अद्वैतने सांगितलेलं असतं की तू बोलायचं नाहीस आणि आता अद्वैत तिच्याशी बोलायला येत आहे. ही गोष्ट काही अद्वैत कलाला पटत नसते. कला मात्र त्याला इग्नोर करत असते, परंतु अद्वैत स्वतःहून कलाशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. कलाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो माझं ऐकून घे, पण कला मात्र ऐकून घेतच नसते. कारण कलाचं असं म्हणणं असतं की ह्याला जेव्हा वाटेल तेव्हा हा येणार आणि गोड बोलणार आणि जेव्हा वाटेल तेव्हा माझ्यावरती ओरडत राहणार. त्यामुळं काहीही झालं तरी मी आता ह्याचं काहीही ऐकून घेणार नाही. याने कितीही माझ्याची गोड बोलला तरी मी ऐकून घेणार नाही. परंतु अद्वैत म्हणत असतो की खरे मला तुझी माफी मागायची आहे. तरीही कला तिथून निघून जाते. कला म्हणते की चांदेकर, हे बघ, तू मला सांगितलेलं आहे, तुझ्या सांगितलेल्या अटी आहेत त्या मी मान्य केलेल्या आहेत. आत्ताही तुझी आई आली, वाटेल तसं मला बोलली, कारण त्यामध्ये माझी काहीही चूक नव्हती. तरीही मी ते सहन केलेलं आहे. आता माझ्याकडे आणखी काही सहन करण्याची आणखी काही ऐकून घेण्याची कपॅसिटी नाही. प्लीज तू मला काहीही बोलू नकोस, असं कला स्पष्टपणे अद्वैतला सांगते आणि तिथून निघून जाते. अद्वैत म्हणत असतो की काय आहे ही, म्हणजे एवढं सगळं झालं, हिच्यावरती मी विश्वास ठेवला नाही आणि तरीही हिने माझ्याशी मी ज्या सांगितलेल्या अटी आहेत त्या मान्य करत माझ्यासोबत राहत आहे आणि प्रत्येक वेळेस मी हिला दोषच देत आहे. अद्वैतला आता काही करून कलाची माफी मागायची असते. इकडे आता सरोजने दुसरा डाव खेळलेला असतो. काही करून तिला कलाला घरातून बाहेर काढायचं असतं. त्यासाठी तिने हा पुढचा डाव रचलेला असतो आणि त्याचवेळी सरोजने आता विचार केलेला असतो आणि सरोज खाली येते. कला आणि रजनी दोघीजणी किचनमध्ये असतात. रजनीला ती सांगते की तुला आबांनी बोलवलेलं आहे आणि रजनीला आबांकडे पाठवून देते आणि कलाला सांगू लागते की मी तुला असं असं काम सांगत आहे, ही सगळी कामं तुला करायची आहेत, कारण देवीआईचा उत्सव आहे, बरीच लोक येणार आहेत आणि काहीही झालं तरी या उत्सवामध्ये कुठलीही कमी व्हायला नको आहे. तिथं अंजू असते. अंजूच्या समोर ती सांगत असते कोणत्या पद्धतीची साडी देवीआईला नेसवायची आहे, प्रसाद कसा बनवायचा आहे, पूजेची तयारी कशी करायची आहे. या सगळ्या गोष्टी सरोजने कलाला ज्या सांगितलेल्या असतात त्या उलट सांगितलेल्या असतात. अशा कोणत्याही पद्धतीने चांदेकरांच्या घरी ही गोष्ट घडत नसते आणि सरोजने हे सगळं कलाला मुद्दामून अशा पद्धतीने सांगितलेलं असतं आणि कलाने मात्र ते सगळं ऐकलेलं असतं. पण नशीब एक असतं की ती म्हणजे तिथं अंजू असते. अंजूने ह्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतात आणि त्याचबरोबर सरोजने हे सगळं सांगितल्यानंतर आता सरोज तिथून निघून जाते आणि रोहिणी आणि सरोजचा हा सगळा डाव असतो आणि त्या दोघीजणी बाहेरून येतात. सगळी पूजेची तयारी झालेली असते आणि सरोज आल्या आल्या कलावरती ओरडायला सुरुवात करते. कलाला म्हणते की तुला मी कशा पद्धतीने काम सांगितलेलं होतं आणि तू काय केलेलं आहे, तुला कळतंय का? चांदेकरांच्या इज्जतीला प्रत्येक वेळेस बट्टा लावायचं काम तू करत आहे, चांदेकरांची इज्जत प्रत्येक वेळेस घालवत आहे, असं म्हणत सरोज कलाला ओरडायला सुरुवात करते. परंतु सरोजने पूजेची तयारी काय केलेली आहे कलाने हे पाहिलेलंही नसतं आणि डायरेक्टली येऊन ओरडायला सुरुवात करते. त्यावेळेस अद्वैत, आबा सर्वजण तिथे येतात आणि सगळेजण पाहू लागतात कलाची काही चूक नाही. सरोज मात्र तोंडाला येईल ते कलाला बोलत आहे, तिच्याशी चुकीच्या पद्धतीनं वागत आहे आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की कला शांतपणे निमूटपणे ह्या सगळ्या गोष्टी ऐकून घेत आहे. ती एक शब्दही बोलत नाही. आबा तिथे येतात आणि म्हणतात तुला कळतंय का काय झालेलं आहे. आणि त्याचवेळी आता कला रूममध्ये निघून येते. ती रडत बसलेली असते. अद्वैत तिथे येतो. अद्वैत म्हणतो की खरे काय झालं. तेव्हा कला म्हणते की काही नाही. कला म्हणत असते की काही झालं तरी प्रत्येक वेळेस यांच्या घरातले माझ्याशी चुकीच्या पद्धतीनं वागतात, पण मी यांच्याकडून अपेक्षा तरी का करू, कारण काहीही झालं तरी हे सगळे चांदेकर आहेत आणि असंही माझं लग्न ज्या पद्धतीनं झालेलं आहे त्या पद्धतीनं विचार केला तर यांच्या घरातल्या कोणाशीही माझा कसलाही संबंध नाही. तरीही आबा माझ्याशी चांगलं वागतात, मग मी त्या गोष्टीचा गैरफायदा घेते असं तर नाही ना. आबा माझ्याशी चांगलं वागतात म्हणून सगळ्यांनीच माझ्याशी चांगलं वागावं अशी मी अपेक्षा का करते. त्याचबरोबर इकडे कला विचार करत असते की आता सर्वजण पूजेला आलेले असतील, सर्वजण पूजेला आलेले असतात. कलाने जी पूजा मांडलेली असते तसं सगळेजण कौतुक करत असतात. परंतु अद्वैतला मात्र इकडे राग आलेला असतो की कलाने एवढं सगळं केलेलं आहे आणि त्याचबरोबर एवढं सगळं होऊन आई तिला एवढ्या चुकीच्या पद्धतीने बोलली तरीही तिने एका शब्दाने काहीही बोललेली नाही आणि त्याचबरोबर एवढं सगळं सहन ती करत असते आणि मीही तिच्याशी चुकीचं वागलेलो आहे तरीही तिने मला कधीच दोष दिलेला नाही. आणि त्याचबरोबर
हे सगळं घडत आहे तरीही आपण आईला काही बोलत नाही। त्या दिवशी पण तिला आपण एवढी मोठी शिक्षा दिली, रात्रभर तिला घराच्या बाहेर ठेवलं, ती बिना अन्न पाण्याची घराच्या बाहेर होती तरीही आपण तिची चौकशी केली नाही। इतकी माणुसकी गहाण ठेवल्यासारखं आपण कसं वागू शकतो? आणि मी ज्या आईसाठी हे सर्व केलं ती आई खोटारडी निघाली, कसं शक्य आहे? ती अशा पद्धतीनं कसं वागू शकते? माझी आई एवढ्या एखाद्या खालच्या थराला का जाऊ शकते? म्हणजे एखाद्याबद्दल राग मनात असू दे, मला पण खरे आवडत नाहीये, पण मी तिच्याशी अशा पद्धतीने वागायचा कधीही विचार करत नाही। आमच्या दोघांचेही खटके उडतात, आम्हाला दोघांनाही एकमेकांचे विचार पटत नाहीत, पण तरीही मी खरेशी कधीही चुकीच्या पद्धतीनं किंवा तिला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत नाही। जिथं तिचं चुकतं तिथं मी तिला बोलत असतो, परंतु आईने तर हद्द पार केलेली आहे आणि अद्वैतला मात्र खूप राग आलेला असतो। अद्वैत म्हणतो की आता काहीही झालं तरी घरातील सर्वांच्या समोर मी आईचा खोटारडेपणा आणणार आहे, कारण सर्वांच्या समोर आईच्या सांगण्यावरून मी सर्वांच्या समोर खरेला घराच्या बाहेर काढलेलं होतं, तर आई खोटारडी आहे तर तिचा खोटारडेपणा पण मी सर्वांच्या समोर आणणार आहे। आणि अद्वैत खाली येतो, कलाही तिथं नसते। अद्वैत येतो आणि तिला सरोजला म्हणतो की आत्ताच्या आत्ता तू बाहेर ये, आणि त्याचबरोबर त्या आवाजाने कलाही बाहेर येते। कला शांतपणे जिन्यात उभी राहिलेली असते आणि अद्वैत मात्र आरोप करत असतो। अद्वैत म्हणत असतो की आई, तू मला खरं खरं सांग की त्या दिवशी काय झालं होतं? तुला खरेनं ढकललं होतं का? म्हणून तू पडली होती का? आबांना पण धक्का बसतो, घरातील सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो। अचानक अद्वैतनं हा विषय का काढलेला आहे? तेव्हा सरोज म्हणते की अरे अद्वैत, मी त्या दिवशीच सांगितलेलं होतं तुम्हाला सगळ्यांना। त्यावेळेस अद्वैत म्हणतो की आई, मला आत्ताच्या आत्ता खरंच्या खरं उत्तर हवं आहे, नक्की काय घडलेलं होतं त्या दिवशी? माझ्याकडे सगळ्या गोष्टींचे पुरावे आहेत, त्यामुळं मी सगळ्यांना सांगण्याआधी मला असं वाटतं की तू सगळ्यांच्या समोर हे मान्य करावं की त्या दिवशी काय घडलेलं होतं। आणि आता सरोजकडे कोणताच पर्याय राहत नाही। सरोज मात्र घाबरलेली असते, तिला कळत नसते की आता आपण काय बोलायचं आहे, कारण अद्वैतने तर आपल्याला रंगेहात पकडलेला आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं। आणि सरोज मात्र विचार करू लागते आणि कला जिन्यात उभी राहून हे सर्व ऐकत असते। कलालाही धक्का बसलेला असतो, अचानक चांदेकरला काय झालेलं आहे आणि अचानक चांदेकर असं का बोलत आहे हा प्रश्न इकडे सरोजला आणि त्याचबरोबर कलालाही पडलेला असतो। आणि त्याचबरोबर कला शांतपणे आता तिथे उभी राहून ह्या सर्व गोष्टी ऐकत असते आणि त्याचवेळी तिथे अद्वैत सर्वांच्या समोर हे विचारत असतो। तेव्हा सरोज म्हणते की अद्वैत, तू मर्यादा पार करतोयस, तू आपण बाहेर सर्वांच्या समोर या गोष्टी बोलायची अजिबात गरज नाही। तेव्हा अद्वैत म्हणतो की ज्या गोष्टी सर्वांच्या समोरच होतात त्या गोष्टी सर्वांच्या समोरच बोलल्या पाहिजेत। आई, मला सांग आत्ताच्या आत्ता काय झालेलं होतं? आणि मग सरोज कलाला तिथं बोलवते आणि कलाला दोष देऊ लागते, तू माझ्या मुलाचे माझ्या विरोधात त्याच्या कानात काहीतरी सांगत आहे आणि माझ्या विरोधात त्याला भडकवत आहे। हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे। आजपर्यंत माझ्या मुलाने कधीही माझ्यावरती आवाज चढवलेला नव्हता, तो मुलगा आज तुझ्यासाठी मला जाब विचारत आहे। आणि हे सगळं जेव्हा सरोज बोलत असते तेव्हा मात्र कलालाही धक्का बसलेला असतो। कलाही विचार करत असते। कला म्हणते, मी असं काहीच केलेलं नाहीये सरोज मॅडम, माझी काहीच चूक नाही आहे, असं ती बोलत आहे। तेव्हा सरोज मात्र म्हणत आहे की मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे की हे सगळं कशामुळं होतंय। हे सगळ्याला तू जबाबदार आहे, माझ्या मुलाला माझ्या विरोधात तू भडकवत आहेस, हे सगळं तू करत आहे, असं सरोज बोलत असते। आणि तेव्हा मात्र कला म्हणत असते की मी असं काहीही केलेलं नाही, मी चांदेकरला काहीही सांगितलेलं नाही। तेव्हा अद्वैत म्हणतो की आई, बाद झालं, आत्तापर्यंत मी तुझ्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतलेल्या होत्या, पण यापुढं तुझी एकही गोष्ट मी ऐकून घेणार नाही, कारण सगळं सत्य माझ्या समोर आहे आणि तरीही तू आत्ता खरेलाच दोष देत आहे, खरेलाच तू जाब विचारत आहे। अगं, तिलाच किती खोटारडी ठरवत आहे। आता जर तू मला खरं सांगितलं नाही तर आजपासून मी तुला आई म्हणणंही बंद करणार आहे, एवढं लक्षात ठेव, कारण तू एवढ्या खालच्या थराला जाशील असं मला वाटलं नव्हतं। असं अद्वैत कला इकडे सरोजला बोलत असतो। सरोजला धक्का बसलेला असतो। सरोज म्हणत असते की हो, त्या दिवशी मला तिने ढकललं नव्हतं आणि त्याचबरोबर मी त्यावेळेस काही बोलले नाही, कारण काही करून मला तिला घराच्या बाहेर काढायचं होतं आणि ती माझ्या समोरून घराच्या बाहेर जात होती, तर मी तिला का बोलू सगळं, असं सरोज सगळ्यांच्या समोर मान्य करते। सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो। आबा म्हणतात की सरोज, म्हणजे मी जे तुझ्याशी वागलेलो होतो, तुला जी शिक्षा ठोठावलेली होती ती अगदी बरोबरच होती, कारण काही झालं तरी तू एवढ्या खालच्या थराला जाऊन वागशील असं मला कधीही वाटलं नव्हतं, कारण तू अशा विचारांची असशील असा कधीही मी विचार केलेला नव्हता, असं आबा बोलत असतात। आणि सरोजला मात्र धक्का बसलेला असतो। तिच्याकडे आता रडण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो। ती अक्षरशः रडायला सुरुवात करते। तिला कळतच नसतं की आपल्याकडून काय चूक घडलेली आहे। आणि त्याचबरोबर
तिला असं वाटत असतं की आपण चुकीच्या पद्धतीनं वागलेलो आहे असं तिचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर तरीही तिला वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटत असतं की तिचा अद्वैत तिच्याशी बोलायचा बंद झालेला आहे. या एका गोष्टीचं फक्त सरोजला वाईट वाटत असतं. अन्यथा आपण कलाशी चुकीचं वागलेलं आहे या कोणत्याही गोष्टीचं तिला काहीही पडलेलं नसतं. परंतु अद्वैत मात्र प्रत्येक वेळेस कलाला दोष देत होता. पण अद्वैतचे डोळे आता उघडलेले असतात. त्याला कळलेलं असतं की कला चुकीची नाही, तिला प्रत्येक वेळेस चुकीचं ठरवलं जातं. आजपर्यंत तिने वर्ष होऊन गेलं लग्न होऊन घरात आली, पण कधीही कोणाशीही चुकीचं वागलेली नाही किंवा कधीही कोणालाही तिनं कोणताही दोष दिलेला नाही. त्याचबरोबर तिनं कोणाला कुठल्याही भाषेत उलट उत्तर केलेलं नाही. जिथं ती खरी असते तिथं ती खरीच असते हे अद्वैतच्या लक्षात आलेलं असतं. आणि अद्वैत सर्वांच्या समोर कलाची माफी मागतो आणि कलाला म्हणतो की मला माफ कर, मी कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता तुझ्यावरती आरोप करत राहिलो, त्यासाठी मला माफ कर असं अद्वैत कलाची माफी मागत आहे, कलाला सांगत आहे. त्याचबरोबर घरातील सगळ्यांनाही धक्का बसलेला आहे. आबांनाही खूपच मोठा धक्का बसलेला आहे. आणि त्याचवेळी कला, अद्वैत, आबा सर्वजण तिथं असतात आणि आबा म्हणतात की सुनबाई, मला आज देवीच्या समोर तुला एक गोष्ट सांगायची आहे. ती म्हणजे आजपासून या घरातला सगळा कारभार तू पाहायचा आहे, कारण या घरामध्ये कलह नको म्हणून तू एका शब्दानेही कोणालाही तुझी बाजू पटवून दिली नाही. तू शांतपणे राहिली. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा तू बरोबर असते तेव्हा तू बरोबरच असते आणि तुझ्या स्वतःच्या हक्कासाठी लढायला शिक. अगदी कोणी खोटं वागत असेल, मोठं असलं म्हणून त्यांची साथ देऊ नकोस, एवढंच मी तुला सांगेल, कारण तुझा हक्क, तुझा मानसन्मान ही तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि काहीही झालं तरी आत्ता मी एक गोष्ट सर्वांच्या समोर जाहीर करतोय की आजपासून सरोजला चांदेकरांच्या पेढीवर कोणतंही स्थान नाही. तिने चांदेकरांच्या पेढीमध्ये पाऊल टाकायचं नाही आणि घरातला सगळा कारभार ही कला पाहणार आहे. त्याचबरोबर चांदेकरांच्या पेढीमध्ये अकाउंट डिपार्टमेंट आणि डिझायनिंग डिपार्टमेंट ही कला सांभाळेल असं अद्वैत आणि आबांनी सांगितलेलं असतं. आणि आबांच्या मताला सहमती देत अद्वैत म्हणतो की आज आबा, मी नाटक करत नाही आहे, तर मी खरंच सांगत आहे की मलाही खरे कंपनीमध्ये आपल्या चांदेकर ज्वेलर्समध्ये हवी आहे, कारण तिने आजपर्यंत बेस्ट डिझाईन आपल्याला दिलेले आहेत म्हणून एवढे मोठे करोडोंचे डील आपण क्रॅक करू शकलेलो आहे. त्यामुळं चांदेकरांच्या आपल्या चांदेकर ज्वेलर्समध्ये मला खरे हवी आहे असं सर्वांच्या समोर अद्वैतनंही सांगितलेलं आहे. आणि तेव्हा मात्र सरोजचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो. तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे, आपण काय विचार केलेला, हिला घराबाहेर काढायला आपण निघालेलो होतो आणि आपलीच लायकी निघालेली आहे. आणि सरोजच्या डोळ्यातून पाणी येत असतं. तरीही कला म्हणत असते की नाही, नको, हे मला नको आहे, मला सगळेजण तुम्ही सांभाळून घेता हीच गोष्ट महत्त्वाची आहे. चांदेकर, तू माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे, हीच गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. फायनली आबांनी आणि अद्वैतने कलाला चांदेकरांच्या घरची मालकीन बनवलेलं असतं आणि चांदेकरांचा हक्क तिला मिळवून दिलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.